बदलापूरमधील शाळेमध्ये 2 चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि असं असताना आता पुण्यामध्ये सुद्धा काहीशी अशाच पद्धतीची घटना उघडकीस आली आहे। पुण्याच्या वानवडीमधल्या एका नामांकित शाळेच्या 2 अल्पवयीन मुलींवरती स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरनं अत्याचार केल्याच्या प्रकरणी आता पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। 8 वर्षांच्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या 45 वर्षांच्या आरोपीला आता अटक झाली आहे। कोर्टाने या आरोपीला 8 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। दरम्यान घटना घडलेली स्कूल व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली। वानवडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ती व्हॅन पार्क केली होती। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या व्हॅनवरती दगडफेक केली आहे। तर या सगळ्या प्रकारावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूयात। त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे। संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे। त्यांचं काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल। ही बाब अतिशय गंभीर आहे, त्याच्याबद्दलची चौकशी मी करीन आणि जे काही पुढची कडक ऍक्शन असेल ती मी करायला सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।